दरवर्षी गणपतीची चाहूल लागली की विसर्जनाच्या विवादाला सुरुवात होते. कोणतं विसर्जन कमी हानिकारक, शाडूच्या मातीचं का प्लास्टर ऑफ पॅरिसचं, असे सगळे विषय. पुण्यासारख्या शहरात दरवर्षी 6 लाखाहून जास्त गणपतींचं विसर्जन होतं. म्हणजे 600 टनाहून जास्त पदार्थ, प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच, नदीच्या पात्रात पडतं. एका आठवड्यात एवढे पदार्थ, अगदी विघटनशील पदार्थ जरी नदीत टाकले तरी प्रदूषणच होतं. या वापरलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसचं परत एकदा पुन्हा मूर्ती करता येण्यासारख्या प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये रूपांतर करता येईल असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स पार्कमधील संशोधकांनी दाखवून दिलं आहे. त्यासाठी त्यांनी त्यामागचं विज्ञान उलगडून सांगितलं. प्लास्टर ऑफ पॅरिसचं रासायनिक नाव आहे कॅल्शियम सल्फेट. त्यामध्ये 6 ते 7% पाणी आधीपासूनच असतं. साधारणपणे त्यात तितकंच पाणी टाकलं की ते पिठल्यासारखं पातळ होतं. पहिल्या 10 मिनिटात ते घट्ट व्हायला लागलं की साच्यात ओततात. मग ते पूर्ण घट्ट होतं. अर्ध्या 1 तासात साच्यातून मूर्ती बाहेर काढून वाळवता येते. त्यातून खूपसं पाणी उडून गेलं की मग ते पूर्ण घट्ट होतं. आपण जी मूर्ती आणतो तिच्यात सुमारे 20% पाणी असतं. एकदा का ते घट्ट झालं की मग त्याच्यात पाणी टाकून सुद्धा त्याची मूर्ती करता येत नाही. आम्ही यावर्षी प्रयोगादाखल सुमारे टनभर वापरलेलं प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच मूर्ती आणि इतर वस्तू आणल्या आणि ही जी नवीन प्रक्रिया लक्षात आलेली आहे ती प्रक्रिया करून सुमारे 800 किलो प्लास्टर ऑफ पॅरिस त्याच्यापासून परत मिळवलं. त्याच्यापासून पुन्हा पहिल्यासारख्याच मूर्ती बनवणं आता शक्य झालेलं आहे. अशा प्रकारे प्लास्टर ऑफ पॅरिस पुन्हा वापरता आलं तर नदीचं प्रदूषण टळेल. दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिस उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची खटपट टळेल. काही लोकांना काही दिवस रोजगार मिळेल. शिवाय पुढल्या वर्षी तेवढंच प्लास्टरचं उत्पादन करताना पर्यावरणावर येणारा ताणसुद्धा वाचेल.